2011चा वर्ल्ड कप आपण जिंकलो तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहित पण नव्हतं की युवराज सिंग कॅन्सरशी लढतोय. तो ऑस्ट्रेलियाची मॅच असू द्या किंवा अजून कुठली मॅच असू, तो ग्राउंडवर ओकत होता, पण तो जिंकवून देत होता भारताला. पण तो जेव्हा रिटायर झाला, तो योग्यरित्या रिटायर झाला का? त्याला तसा मान मिळाला? खूप जणांना मिळालेला नाहीये असं मी म्हणेन. आणि युवराज सिंगचं तर ते रूप मी पाहिलेलं आहे. कारण मला पुसटशी, मी अगदी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार नाही, पण मला पुसटशी कल्पना होती त्याला बरं नाही आहे. आणि त्याला उलट्या होत नव्हत्या, त्याला कोरड्या उलट्या होत होत्या. बरं. ही वॉजंट थ्रोईंग आउट. म्हणजे काय वाईट आहे बघ, त्याचं फक्त आतडं ओढलं जात होतं. कॅन यू बिलीव्ह इट? इतका त्रास त्याला होत होता. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी नुसता वर्ल्ड कप खेळला नाही, तर जिंकून देण्यासाठी अष्टपैलू कामगिरी केली. एवढी कठीण आहे. कारण काय, परत मी म्हणेन क्रिकेट देवाची कृपा आहे. त्याच्या 6 सिक्सरसुद्धा त्याच्या आईबरोबर पाहिल्यात रे मी डर्बनला. आणि हे सगळं रूप त्याचं म्हणजे काय, काहीच्या काही. पण रिटायरमेंटचा मान हा सगळ्यांना तसा मिळालेला आहे असं नाही. कारण प्लेयरची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्लेयरला ज्याच्यासाठी एवढा जीव लावला, आकाश पाताळ एक केलं, रक्त आणि घाम जाळला, ती गोष्ट सोडताना त्रास होतो. अगदी. त्यामुळे ते सगळ्यांना सुखासुखी सोडणं हे नाही शक्य होतं. त्यामुळे मग दरवेळेला ते सोडणं आणि त्याचं छान एक सोहळा होणं या गोष्टी होतातच असं नाही. कारण मला पण असं त्या काळात असं वाईट वाटायचं की तो जेव्हा कॅन्सरवर मात करून परत आला क्रिकेट टीममध्ये आपल्या, पण त्याला संधी कमी दिली जायची आणि दिसायचा नाही तो. म्हणजे आता मी प्रेक्षक म्हणून आवडीचा खेळाडू मला सतत दिसावा हा माझा भाव असायचा. पण त्याच्या मागे काय असायचं ते आपल्याला कळत नाही. पण मला असं सारखं वाटायचं की नाही, याला मान मिळायला हवा होता की इतका खेळला हा खेळाडू भारतासाठी. मोठा प्लेअर.